टेंभुर्णीत किराणा व्यापाराच्या घरात धाडसी चोरी, 2 महिलांसह हातपाय बांधून गाडी घेऊन चोरटे पसार, रोख रक्कमसह 1.5 लाखांचे सोनेसह कार लंपास. येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी व त्यांच्या पत्नीला मारहाण करून अनोळखी 4 चोरट्यांनी दरवाजा दगडाने तोडून लोखंडी गजने मारहाण करून महिलांचे अंगावरील 1,46,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून धाडशी चोरी केल्याची घटना शनिवारी दिनांक 28 रोजी मध्यरात्री 12 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी येथील अब्जूर किराणाचे मालक नबीरुल मौला शेख वय 52 वर्षे, मूळगाव मोडणीम, हल्ली राहणार अकलूज रोड संत सावतामाळी मंगल कार्यालयासमोर पत्र्याचे शेडमध्ये राहत असलेल्या शनिवारी दिनांक 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते झोपी गेले असता बंद दरवाजावर दगड घालून तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नी मुन्नी नबीरुल शेख यांनी व बहीण सलमा शेख दोघींना लोखंडी गज व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यांचे जवळील 51,000 रुपये किमतीचे 7.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठनचे मंगळसूत्र, 27,200 रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, बहीण सलीमा शेख यांच्याकडील 68,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र असा एकूण 1,46,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. यानंतर लाईटचे बोर्डजवळ ठेवलेले 3 मोबाईल फोन घराचे बाहेर मागील बाजूला पावसात फेकून दिले व 4 चाकी गाडीची चावी घेऊन दारातील 4 चाकीही घेऊन पसार झाले व ती घेऊन गेलेली गाडी सोलापूर ते पुणे महामार्गावरील जंजिरा हॉटेलजवळ रोडवर सोडायला लावून निघून गेले. घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, व्हीएस पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली. फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉडने माग घेण्याचा प्रयत्न केला. 2 पथके तयार केली आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत. चोरटे मारहाण करून हातपाय बांधून पसार झाले. या धाडशी चोरीमध्ये 7-8 चोरट्यांनी माझेसह 2 महिलांना मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेतले व तू होलसेल व्यापारी आहे, पैसे दे, अन्यथा कात्रीने नखे उपसून काढू असा दम देत होते. त्यांनी दागिने व पैसे घेऊन जाताना तिघांचे हातपाय बांधून घरामध्ये कोंडून चोरटे पसार झाले असल्याची माहिती नबीरुल मौला शेख यांनी दिली. एजे 24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी भारत जगताप, टेंभुर्णी. नाव काय तुमचं? परवेज शेख. मी नातोय त्यांचा मुलगा आहे. रात्री 12:30-1च्या सुमारास जवळजवळ 7 ते 10 जण इथं पहिल्यांदा 3 जण आले, नंतर 7 ते 10 जण इकडं आले. दगडाने दरवाजा ठेचून फोडला. ते जे तिथं होते नबीरुल शेख व त्यांची बायको आणि त्यांची बहीण, त्यांना बांधून त्यांच्या अंगावर जेवढं सोनं होते ते सगळं घेऊन गेले, पसार झाले. गाडी घेऊन गाडीची चावी घेऊन 4 व्हीलर गाडी टाटा हेक्सा हे घेऊन गेले आणि जाताना धमकी देऊन गेले की जर तुम्ही कंप्लेंट केली किंवा काय केलं तर आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा तुम्हाला मारहाण करू असं धमकी देऊन गेलेले. अंदाज किती वाजता झाले? साधारण हा प्रकार 1 ते 12:30ला सुरू झाला व 1:30 ते 2 वाजेपर्यंत सुरू होता हा प्रकार. बरं, अंदाज किती होते ते? अंदाजे 10 ते 12 जण होते. आत 7 जण आले, बाहेर 4-5 जण होते. बरं, आणि ह्यात काय सोनं वगैरे गेलं? सोनं 4 तोळे 4-5 तोळेच्या आसपास सोनं गेले अशी माहिती भेटली. त्यांना मारहाण काय? मारहाण दरवाजा फोडतानाच दगड वगैरे लागलेला आहे. आजोबांना आमच्या लागलेला आहे. बरं, काय लागलेला आहे? सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतलेला आहे. जर पुढं काय त्रास झाला तर पुढं. रोख रक्कम काय होती? रोख रक्कम 20-25 हजार रुपये रोख रक्कम. 25,000. नबीरुल मौला शेख, राहणार टेंभुर्णी बारगमाळा. इथे माझं अबूजर किराणा स्टोअर्स या नावाचं दुकान आहे आणि मी राहतो ते अकलूज रोडला नवीन प्लॉटमध्ये. तिथून किती किलोमीटर अंतर आहे? 1-1.5 किलोमीटर अंतर आहे. बरं, तिथं मी राहत असल्यानं तिथं आजूबाजूला जरा माणूस बळ कमी आहे, म्हणजे बाजूचे लोक नाहीत. तर त्या प्लॉटमध्ये असताना चोराने अचानक आपल्यावर हमला केला. पहिल्यांदा दोघा तिघांनी येऊन चावल घेतले
हा. त्यानंतर अर्ध्या तासाने हम्म. त्याने आपल्या दरवाजावर मोठ्या दगडानं भडीमार मार चालू केला. बर. त्यानंतर आम्ही आतून दरवाजा असं लावून धरत होतो, हा. पण ते काय आम्हाला काय मिळालं नाही, कारण तर त्यांची संख्या जास्त होती त्या माणसांची. हा. एक साधारण 14 ते 15 लोक पोरं होती. बर. किती वय होतं आज जास्त अंदाजे? वयस्कर पोरं नव्हती, पोरेली होती. एक साधारण 20 पासून 35च्या गटामधली पोरं ही सगळी. अंगावर कपडे वगैरे? अंगावर कपडे त्यांच्या बरमुडा हाफ पॅन्ट आणि टी शर्ट आणि दुसऱ्याच्या अंगावर नाईट पॅन्ट आणि मेहनतला शर्ट लाल राहिला. आणि एक जे होता ते त्यांच्यामधला लीडर माणूस होता, ते जाडजोड होता, गोल चेहऱ्याचा आणि त्याच्या अंगावर चौकट्याचा तांबडा शर्ट होता आणि पॅन्ट. बर. अंदाजे किती वाजता घडलं? अंदाजे 12:30 पासून सुरुवात झाली. बर. किती वेळ चालू होतं तुमचं हे सगळं संघर्ष कम्प्लीट 1 तास चालू होता आमचा. बर. तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा दरवाजा त्यावेळी तर आपण कोण पोलिसाला फोन केला, जवळच्या माणसाला कोणत्या मोबाईलवरून फोन करावा? तेवढा अवधी दिला नाही तिने. दरवाजा फक्त 2च मिनिटात तोडला. किती जरी जड असला दरवाजा तर ती लाकडीच होता आणि त्याने आरकांडे जे घातलेले ते 10 आणि 15 किलो वेटचे आरकांडे त्या दरवाजावर मारले. बर. हे आत आल्यानंतर किती जण आत आले ते आपल्या? आत 7 जण आले आणि बाकीचे बाहेर उभा राहिले. आणि आत आल्यानंतर त्याने मग आम्हाला विचारपूस चालू केली की बाबा पैसे कुठं आहेत, दागिनं कुठं आहे, ते दे लवकर, पाठदिवशी दे. मी म्हणलं येऊ बाबा, आमच्या पैसे जेवढे पैसे आहेत तेवढं घेऊन जा, पण मारहाण कुणाला करू नकोस. अंदाज आपलं सोनं किती होतं सापडलं? ते 3-3.5 तोळा सोनं होतं. ठेवलेलं होतं का अंगावरचं? अंगावरचं होतं. आणि कॅशमध्ये 17-18 हजार रुपये होते. तिथं काय जास्त नव्हती, जंगलचा एरिया असल्यामुळं जास्त रक्कम कुठलीही ठेवली नव्हती. बर. पण त्यांना त्याचा एक विश्वासच नव्हता. आणि ते म्हणायचे एवढं मोठं तुझं दुकान आहे, 28 लाखाची गाडी घेऊन फिरतोय तू आणि घरात फक्त 10-20 हजार रुपये असते. ते आम्हाला काय येडझावत काढतो काय? ते मराठी बोलत होते? हा, एकदम राईट मराठी क्लिअर. तुम्हाला असं वाटत नाही तुमचं दुकान आहे असं आहे ते म्हणलं, ते तुमची ते ओळखीची किंवा तुमच्या लक्ष ठेवून कोणी केलंय? लक्ष ठेवून केलेलं आहे. 1 महिना झाले त्यांचं रफ्तार चालू आहे आमच्या पाठीमागं. पण मला काय वाटलं बुरटी चोरं वगैरे कोण असतील, एखादा लोखंडाचा तुकडा किंवा काहीतरी नेण्यासाठी येतात किती सकाळ येत होते का तुमच्याकडे तिथं? रात्रीच येत होते का तिथं पहिले? दोनदा घटना त्याच्या आधी झाली आणि इथं 2दा झाली. तिथं पत्र्यावर येऊन बसायचे आणि तिथनं आम्ही खालनं वरडलो की ह्या पत्र्यावर उडी मारायची, तिथनं बाथरूमवर उडी मारून निघून जायची. त्याच्या आधी 2 वेळा तुम्हाला अटॅक केलं त्यांनी? हा. पण तुम्हाला काय मारहाण केली ना? काय केले? मारण्यात त्याने त्यांच्या हातात एक मोठा गज होता, त्याने जो म्हणून ह्या माझ्या दांडावर, छातीवर आणि पोटावर मारले. महिलांना काय? महिलांना एक चापट मारली माझ्या घरच्यांना आणि अंगावरलं सोनं काढण्यासाठी दरडावून सांगितलं. एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना काय त्या विश्वासच पटत नाही की बाबा एवढंच रक्कम नाही आणि तू देतो का, तुझं ते हाताची नखं बिकं सगळे उपसून काढू. त्यांच्यापाशी तसली ती कातर होती, तांबटकर वापरता का पत्रा कापायची कातर, तसली कातर होती त्यांच्यापाशी. मग त्या कात्रीचा धमकी मला सारखं द्यायचे, पण मी म्हणलं नाहीच तर अजून असलं जे नाही तर नाहीतर मग तुझ्या हाताची बोटाची सगळी नखं बिकं सगळी काढून टाकतो ह्या कात्रीने. मग मी म्हणलं तुला काय काढायचं ते काढ, पण माझ्यापाशी जेवढं म्हणलं मालक तिकडे मुरलीला राहते, मी काय मालक बिलक नाही, मी एक गडी आहे म्हणलं तिथला, कारगाडीवर नोकरी करतो. नाही तू गडी नाही ना काय नाही, तू स्वतः मालक आहे, तुझं एवढं मोठं दुकान आहे आणि तू नाही जर दिलं तर तुझ्या दुकानावर हमला करतो आणि तुझं दुकान बिकान सगळं आम्हाला माहित आहे. त्याच्या आधी मी 2दा तुझ्या दुकानावर आलो. बरं. तुमची गाडी तिथं लावलेली बाहेर होती, काय केली त्यांनी? त्याने ते पहिल्यांदा टेबलवर 3 मोबाईल ठेवलेलं होतं माझं आणि तिथं गाडी चावी ठेवलेली होती. त्याने 3 बी मोबाईल उचलले आणि पाण्यात फेकून दिले मला.
बरं. पहिल्या स्टार्टला म्हणजे आले आले ही सुरुवात झाली त्यांची. बरं. आणि गाडीची चावी उचलून त्यांनी खिशात ठेवली. आम्ही जाताना गाडी तुझी घेऊन जाणार. तू गाडीने पैसा अडकाने सगळं ने, पण कोणाला मारहाण काय करू नकोस एवढं मी त्याला विनंती करत होतो. मग घेऊन गेली गाडी घेऊन गेली. मग गाडी कुठे परत दिली का माघारी का नाही? जंजिरा हॉटेल पैसे गावले. सोडली गाडी त्यांनी? तिथं सोडली. एक चावी घेऊन गेले तर 2 चाव्या त्याने नेलत्या. त्यातनं एक चावी तिथं वायपरलाच माझ्या अडकवली गाडी आणि एक चावी ते सगळं घेऊन गेले. गाडी जंजिरा हॉटेल पैसे सोडून गेली काय? आणि जाता वेळेस त्याने आमच्या तिघाच्या बी मुसक्या बांधल्या. कशा बांधल्या? आपल्या गाडीवरला बेडशीट असते का, बेडशीट फाडलं त्याच्या पट्ट्या तयार केल्या त्याने. आणि त्यानं पाठीमागा हात घेऊन आमच्या हात बी पाय बी सगळं बांधून टाकलं, पॅक करून टाकलं. आणि आतल्या खोलीत आम्हाला तिघाला ढकलून बसवलं आणि बाहेरनं कड्या बिड्या लावल्या. मधला दरवाजा बी बंद आणि बाहेरचा 2 दरवाजापैकी एक दरवाजाला बाहेरनं कडी लावली. एक दरवाजा तर ऑलरेडी तुटलेला होता, त्याने सोडलेला होता. मग ते कसं तरी आम्ही 1-1.5 तास संघर्ष करून ते आमचा हातपाय सोडवलं. बर. आणि त्यानंतर मी मागच्या रूम मधनं आपल्या दरवाजाच्या वरच्या बाजूनं बाहेर उडी मारली आणि बाहेरच्या जे कडी लावलेली होती ती काढली आणि घरच्यांना त्यांना दोघांना बी सांगितलं तुम्ही इथंच बसा. मी दुकानावरनं लगेच येतो. बाहेर बघितलं तर गाडी नव्हती. आता मोबाईल नव्हता. रेंज 1.5 किलोमीटर. पाऊस झिमझिम चालू. तिथनं चालत आलो तिथपर्यंत. कारण कॉन्टॅक्ट बी कोणाला करता येत नव्हतं ना, कोणाकडे जाण्यासाठी वाहन बी कुठलं नव्हतं माझ्या. मग काय केलं तुम्ही? चालत आलो तिथून. इथं आल्यावर? तिथं आल्यानंतर पहिल्यांदा ते अमन मुजावरकडे गेलो. दुकानात आवाज द्यायचा म्हणलं तर आवाज पोचणार नाही, पोरगा ते लांब पलीकडे असतो. तर अमनकडे गेलो. त्याला उठवलं आणि त्याचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरनं पोराला फोन लावला. बर. पोरगा लगेच तुरंत बाहेर आला की लगेच आम्ही तिने सगळ्याकडे फोन लावले. पोलिसला, डिपार्टमेंट काय जे असतं. लगेच डिपार्टमेंटच्या 10 मिनिटात गाडी आली. 10व्या मिनिटात तर गाडी आली. ती स्टोल नाक्याला गेलेली होती वरवटचे. तरी सुद्धा तिथून रिटर्न फिरली आणि 10 मिनिटात इथं गाडी टच केली. म्हणजे पोलिसांनी चांगलं आपल्याला सहकार्य केलं. कोणतं पोलीस? त्याच्यात आता बरेचसे नाव आहे, तुम्हाला काय त्या डिपार्टमेंटचे आयडिया नाही. ठीक. पण त्यांचं सहकार्य छान झालं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.